करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं, इसे दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा। मी चहा बनवलाय, पिऊन सांगा कसा झालाय ते। बर बर एक नंबर। अगे दुटके का मारलंस माझ्या नातवाला? ए म्हातारे, माझा नवरा आहे, मी मारी नाही तर उचलून आपटीन। उचलून आपटील म्हणली टवळे, त्याला हात तर लावून बघ, तुला धावतेच काय आहे ती? हात तर लावय, ठोक लावला, बर हे बळा काय करणार आहेस खरडे? भटक भावाने नुसतं हात लावू नको, मारून तरी धाव, तुला धावतेच काय आहे? मारून काय दाव? मारलं, मारलं, मारलं। अगे कुत्रे, त्याला मारत्या नाही नाही, तिला नेम धरून हाणतो बघ। भारी मिस्टेक हो गया सर। म्हातारे माझा डोळा फोडलास। पोरा जरा नेम चुकला नाही, एका ठोक्यात आडवी केली असती तिला। अहो मला नाही राहायचं या घरात, चालले मी बाहेरला। ह्यांच्या शिव्या खायला कोण मोकळा आहे? अगं नको की जाऊ, माझ्या पोटात झालं होईल, परत मला जेवण कोण करून घालणार? ही म्हातारी आहे की घालीन तुम्हाला करून। अगे जा टवळे, दुसरं लगीन करून आणीन माझ्या नातवाचं, तुला काय चालणं लागलंय? तुला चालणं लागलंय? जाऊ माझ्या पोटात झालं होईल, परत मला जेवण कोण करून घालणार? ही म्हातारी आहे की घालीन तुम्हाला करून। अगे जा टवळे, दुसरं लगीन करून आणीन माझ्या नातवाचं, तुला काय चालणं लागलंय? तुला चालणं लागलंय? म्हातारे ग बस, हाईच लगीन कस तरी झाले, परत कोण पुरगी द्यास मला? ग बस तू जरा। हो चला मला सोडायला गाडीवरनं। अगं नको की जाऊ तू। अरे कशाला मागा लागलाय? सासरे छप्पन आणू आपण। 56 आणू म्हणली, ग बस म्हातारे, मोठा आणू का? हाईच लगीन कस तरी झाले ग। बघ आता तुझं तू। काडी लावली सर, बघ आता तुझं तू। अगं नको की जाऊ। अहो चला नाहीतर एका लात ताडवा करेन। बर चालतं, चल चल। थांब जरा, गाडी चालू करू दे। अगे गाडी चालू करून झाली। अहो सायलेन्सर मध्ये कागद घातलाय कुणी तर। मग बघतेस काय? काढ की। हा अहो कागद निघाला झालाय, आवळून बसलाय। अगं जरा ताकद लावून वर निघतो या। हा निघला निघला, मारा किक। बर बर। बायको बस लवकर। अगं बस की। वाटार अरे कुत्रा, बायको आहे मी तुझी, माकडामध्ये थोबडे पण काळ करून ठेवलं। नको, सॉरी सॉरी सॉरी, अगं चुकून उडलं, चुकून, सॉरी सॉरी। थांबा तिथंच, आले मी लगेच तोंड धुवून। आली तोंड काळं करून। म्हातारे तोंड बंद कर नाही तर लातच घालीन। लय छान आहे, जा काळे। तुला परत बघते म्हातारे। म्हातारी का असते? म्हातारे काय झालं असं? तिथं तोंड काळे केले की। आईला म्हातारी रोस्टिंगला लोड आहे, कॅरी मिनिट लोड गेली, अवघड आहे। ग बस म्हातारे, हसू नको, नाही मला चप्पल खायला लागतील तिची। अगं बस। दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी। आई गं. अगं काय झालं पोरी? ह्यो माझा नवरा आणि आजी सासू मला लय मारते, ती लय शिव्या देते ती। नाही सासूबाई, खोटं बोलते, मी आजीबाजीला मारलेलं नाही। दुसऱ्याला माझ्या पोरगीला मारतीस व्हय? अहो बघताय काय, हा ना? अगं लागल की। लागू देत, हा ना? अहो मला नव्हं, त्याला हा ना. सासूबाई वाचवा, सासूबाई वाचवा मला, वाचवा सासूबाई, सासूबाई। अहो धरलाय मी, हा ना तुम्ही? आय गं, मेले मी। अरे कुत्र्या, तुझ्या नादात तोंड फुटलं माझं। अहो बघताय काय, हा ना याला? पुरी तू आता अजिबात जाऊ नको सासरी, इथंच थांब। लय मस्ती आला तुझ्या नवऱ्याला ना आज सासूला। होय आई, नाही जात। माकड खावलं नाही नव्हता, खावला असतं तर एका ठोक्यात आला केला असता। सॉरी, लागलं काय? कुत्र्या तुझ्या तर आता अय भावा, 2 वडापाव दे रे। हा देतो, 5 मिनिटं थांब। हिथंच खाणार आहे का पार्सल येणार आहे? पार्सल येणार नाही, इथंच खाणार आहे। बर बर देतो। हा
अगं आई, माझं सगळं सोनं तिथंच राहिले. माझा नवरा आणि ती म्हातारी सगळं सोनं माझं ऐकणार तर नाहीत ना? पुरी तू आत्ताच्या आत्ता सासरला जा आणि तुझं सगळं सोनं व्यवस्थित आहे का बघ जा. बरोबर चालतंय, आवरते आणि आत्ताच जाते. अरे बाबा कधी बसणं करतोयस? तसं आमचा आजचा 1980 बसणं करत होता. अरे कधी बसणं करतोयस? मला भुका लागलीत, लवकर आवर. करतो बाबा. 1980 बसणं 90 बसणं आजचा करतोय म्हणला. आईला या फुकणीच्यानं बघितलं वाटतं. भावा काय विशेष? काय नाही बाबा, घरला जरा वडापाव पार्सल न्यायचा होता म्हणून पार्सल न्यायला आलो होतो. जरा पार्सल करा. आता म्हणलास इथं खाणार. इथं खाणार नाही, पार्सल येणार आहे म्हटलं. बरोबर चालते बाबा, जाऊ का, जरा गडबड आहे. बरोबर जा की मग. ओके बाय बाय, भेटू परत. अय बाबा, पार्सल नको, इथंच खायला दे. माकडा काय चाललंय तुझं? इथंच खाया दे, पार्सल दे. अरे बाबा, माझा हावरा जोडीदार आला होता, तो माझा वडापाव खायला म्हणून तसं म्हटले. बर दे इथंच खाया. इधर बस तिथं. ओके ओके. मला काय देशील आणि कडे वडापाव. बरं खा 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 बाबा. अरे घरलाच नेणार होतं पण ते इथंच खायला दिले. बस खा खा. पटापटा गेलं पाहिजे बाई, नाहीतर माझं सोनं जाईल. बाबा आणि एक वडापाव विकीला का, भुका लागली द्या. ए ग बस, माया नाहीत पैसे. विकीला का, पुढच्या वेळेस मी देतो. पुढच्या वेळेस तू देणार मी. भावा तिथं वडापाव आहे बघ, हळूच जा, घेऊन ये आणि खा. दुकानदार बघल की. नाही बघत, मी तोवर त्याला बोलण्यात गुती होतो. ओय भावा, रोजचा धंदा किती होतोय तुझा? 2-3 हजार होतो की. चांगला होतो की का? होय. वडापावची क्वालिटी एक नंबर आहे बरं का. धन्यवाद दादा. हा. भावा काय ओळखतीस? काय नाही अरे, इथं एक वडापाव ठेवलेलं उंदर मारायचं औषध घालून. ते वडापाव तिथं नाही. काय उंदर मारायचं औषध होतं? होय. अगं गाना अरे ह्यानं खाल्लं का काय? येती मंगल भावानया. ओ थांबा ना, काय प्लीज माझी बॅग उचलून घेता का त्या चौकापर्यंत? बॅग काय तुला पण उचलून घेतो. काय? होय, काय नाही घेतो की बॅग. यात काय. थँक्यू बरं का. वेलकम वेलकम. नाव काय तुमचं? मीनाक्षी. हो भारी नाव आहे. बर तुमचं गाव कुठलं म्हणला? डुमडेवाडी. डुमडेवाडी. भारी आहे. आता ग बया, हे माझ्या नवऱ्यागत कोण दिसतंय? ओ कुठे निघालाय? काय हो मावशी? सॉरी बरं का, मला वाटलं माझा नवराच आहे. नवराच आहे. हा? तुमचा नवा माझ्या बायकोचा नवरा आहे मी. हा बरं सॉरी बरं का, जरा गपलं. ओके जावा. आवाज थांबा, तुमचा आवाज कुठेतरी ऐकलं का वाटायले? ते बातम्या द्यायला असतो रेडिओवर मी. रातच्या 12ला बातम्या लागतात माझ्या. हा बरं. जावा. हा. मावशी कुत्र माग लागले. बरं. आता ग बया, तुम्ही घरातच हायसा वाटतो. मी कसली घाबरली होती. काय झालं? अहो मी रस्त्याने येताना मला तुमच्यागतच कोणतर दिसलं. बरोबर एक पोरगी बी होती. मी मागं जाऊन बघितलं पण त्या माणसाला दाढी होती. मग मला जरा बरं वाटलं, नाहीतर असं वाटलं की तुम्हीच हायसा का काय, म्हणून मी घाबरली होती. तुझं काय तरीच असतं. इथं तास झालं मी देवपूजा करायला लागलो या. ए पोरा, आता पळत येताना ही दाढी तुझी पडली की आणली ठेवतो की. तू सुद्धा का नाही? सांग लवकर, ते सटवी कोण होते? सॉरी अगं, ती कोण पोरगी होती मला काय माहित नाही. मला ती म्हणली माझ्या बॅगा उचलून जरा मदत करा, म्हणून मदत करायला गेलो तुम्ही तिला. बर परत जर कुठल्या पोरीला मदत केली ना तर तुझं तगडच तोडेल. नाही मदत नाही करत. चालतंय, थांबा, पिशवी घेऊन आले. अर्धा किलो पनीर घेऊन या जावं दुकानातनं. बरं येतोय. म्हातारीच्या नावाने. अहो मला पहिल्यापासून सवय सगळ्यांनी मदत करायची. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. थँक्यू. आणि एक सांगतो, लय भारी दिसतोय.
थँक्यू. आईला ह्या फुकणीच्या नईच्या बॅगा उचलून घेतलेत वाटतं. बापजा तिच्यावर लाईन मारायला लागलास काय? धावतोस तुला. पोरा इकडे बाळा इकडे आलो 2 मिनिटं. माझी जरा मदत कर. करतो की मामा, मला मदत करायची लय सवय आहे. मला नाल्याहून तेवढं पलीकडे सोड. सोडतो की उभा राहा इथे, तू उभा राहा. तुझ्या आईला मी ते थांब बुकणीच्या मनावरती काय नाना एकटंच पाणी भरताय? काय करायचं पोरा, बापजा गेला वैरण आणायला, तोवर म्हटलं पाणी भरावं. बापजा वैरण आणायला गेला नाही, गावात एक नवीन पुरगी आल्या, तिच्या बॅगा वागवत बसलाय. बॅगा घेऊन फिरताना दिसला मला आता. काय वय तेव्हा बसलाय पुरींची कामं करत, तुम्ही बसा इथं पाणी भरत. बापजा बापजा कोण बापजा? सुकाईच्या ही वैरण आहे तुझी? अहो नाना जाणारच होतो. मग काय गेलाय? ओ इधर बापाला माझा तुझ्या तराला थांब. बुरट माझ्या मॉडेलच्या मागे लागलं होतं काय? कशी फशीत झाली बुरट्या? तूच नानाला इकडे घेऊन आलतास का नाही? मी नव्हतं, सॉरी बाबा. नानाच तावडीत वाचलो म्हणून बरं, नाहीतर लय मारला असता मला. आधीच नानाला आमच्या असलं काय आवडत नाही. बरोबर सॉरी बाबा, चुकलं माझं. बरं भावा माझं जोया लागले जुळू दे की. तुझं लग्न झाले का नाही? बर बर भावा चल बघूया तुझं जमतंय का. चल चालतंय बाबा. अरे कुठे गेली ती? मला माहित आहे ती कुठे गेली. मगाशी मी माहिती काढली तिच्याकडं. सकुटा बेण्याची पाहुणी आहे ती. काय सकुटा बेण्याची पाहुणी? होय. चल मग तिकडेच गेली असेल. चल. मॅडम सगळ्याच मदत करायची सवय आहे बघा मला. किती भारी आहात तुम्ही काका. काका जानू म्हण जानू, नानू म्हण नानू. पुरी तुला काय पण मदत लागू दे, या नानाला फक्त हाक मार. नाना 2 मिनिटात हाजीर. नाना पोरा मॅडमने जरा मदत केली तुमच्यात राहतो. फुकणीचं बापजा गेलं नानाच्या मागणं. बरं झालं पनवती गेली. माझं काय जमतंय का बघतो हिच्या. मॅडम तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी घेतो तुमची बॅग. चला. तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? मला बॅग वागवाय देताय? मी काय नोकर आहे तुमचा? घ्या तुमची तुम्हाला बॅग. घेते मी, नको लय शानाऊ. नाही शाळा होईत सर ग, मला बॅग घे म्हणत होती. मी काय नोकर आहे वीज? नालाय कुठली. कुठं निघालाय? अगं पनीर घेऊन येतो, पनीर आणायला निघाली मी. बर बर जावा, हा येतो लगेच. लवकर या. आईच्या गावात मीनाक्षी चिडली असणार माझ्यावर. ये मीनाक्षी, लय वेळ केलास यायला. अगं मावशी बॅगेत लय सामान आहे, जड झाल्या बॅग, म्हणून हळूहळू आले मी. बर बर चला. हा बोल की पुरी. अगं तू आणि पप्पा 8 दिवस राहिला माझ्याकडे या. माझ्या नवऱ्याची लक्षणं काय मला बरोबर वाटणं झाली ती. आमच्या गावात एक पोरगी आल्या, तिच्या मागं लागल्या असं वाटायला लागले मला. काय सांगतेस? आत्ता तिथं बघ आम्ही दोघं धावतेस त्या भाड्याला. बर बर चालतंय. अहो आवरा लवकर, आपल्याला पुरगीकडे जायचं आहे. ए मीनाक्षी ऐक ना. काय पाहिजे? सॉरी बरं का मगाशी तुला तसं बोललो मी. बरं असू दे, जा. बरं ऐक की तुझा फोन नंबर दे ना मला. कोण आहे ग पोरी? नमस्कार काकी मी आहे. बाहेर का उभा? चल की आत. हा आलो आलो. कुठे या? तुझं लगीन झाल्याने नंबर मागतोयस मी. परत जर इथं दिसलास तर तुझं तंगडच मोडते बघ. भावा अरे कुठे गेलेलास? अरे काय नाही भावा, मीनाक्षीच्या घरला गेलो होतो. नंबर दिला तिनं मला तिचा. खरंच काय? होय भावा मग काय तर. आणि तिच्या मावशीनं घरात बोलवून मला चहा दिला, टोस्ट दिली, खारी दिली खायला. भावा मला दे कितीचा नंबर. काय जा तुझा तो आज तिच्या नंबर दे त्या लगेच जा. होय काय भावा आलो लगेच. बरोबर ये लगेच दे त्या बघ. हा चला. काकी तुमच्यात ती पाहुणे आले मीनाक्षी हाय का घरात? हाय की बाळा, काय काम आहे? तिचा मोबाईल नंबर पाहिजे होता. बाहेर का उभायस? चल की आत बाळा, चहा पी.
ठेवून जा. बर यस जमते वाटतं. आईला बाबजा अजून कस काय बाहेर आला नाही. बाबजाला मीनाक्षी नंबर दिला काय? जरा पुढे जाऊन बघतो ना फुकणीच्या जुळायचं. तुला उठला फोड तुला परत जर याच्या नादाला लागलास तर तंगडच मोडते बघ तुझा. मावशी चप्पल नाही. आई पप्पा बरं झालं तुम्ही आलासा. ही घ्या चावी तुमच्याकडे ठेवा. कसली चावी आहे पुरी? अहो ही माझ्या कपाटाची चावी आहे. ह्याच्यात माझं सगळं सोनं ठेवलंय. ही जर चावी माझ्या नवऱ्याच्या हाताला लागली ना तर तो सगळं माझं सोनं इकून टाकल. बर ठेव तू माझ्याकडे पुरी. हा कपाटाची चावी बायकून सासऱ्याकडे दिल्या काय? बर पुरी जावाय बापू कुठे गेले ती? आलोय सासरे भाऊ नमस्कार. या जावय बापू कुठं बोंबला थिंडायचं चाललंय? अहो बोंबला थिंडत नव्हतो. पनीर आणायला गेलो होतो गावात. बसा पनीर घेऊन आलो. पप्पा तुम्ही ह्यांच्यावर चांगलंच लक्ष ठेवा. कुठं जात्यात काय करत्यात बघा जरा. बर पुरी चांगलं ध्यान ठेवतो बघ याच्यावर. आईला काय पण करून सासऱ्याच्या खिशातनं कपाटात चावी काढली पाहिजे तरच मला सोनं मिळेल. काय करावं? हा आयडिया. रुमालावर गुंगीचं औषध टाकतो आणि सासऱ्याच्या तोंडाला असा रुमाल लावतो म्हणजे सासरा बेशुद्ध पडतो या आणि चावी काढतो सासऱ्याच्या खिशातनं. ओके मस्त झालं जेवण. एक शी कसलं घाण पात्र रे. शी आता बघ या, काय झालं तू बसने? अरे पाणी आण गं. अगं हे बघ इथंच पाणी. अहो काय झालं तुम्हाला? काय नाही जरा चक्कर आली होती. अहो तू बसते काय झालं? मला बी चक्कर झाली बहुतेक. काय मी अहो घरात जायचा. उठा बसा इथं. आईला माझ्याकडे बघून हसल्या. गप माझ्याकडे बघून हसल्या. गप माझ्याकडे बघून हसल्या. तुझं तोंडच गुरु लागत आहे म्हणून तुझ्याकडे बघून हसली असेल रेड्या. कशाला इज्जत काढतेस ग बस की. बरं ती जाऊ दे उगाच आपल्यात भांडण नको. आपल्या चौघात ज्याला पटेल त्याला पटेल. चालतंय चला. चला मावशी उसात तू बोंबलत कालीस. ती काळा नाग बघितलं मी उसात त्यामुळे भिवून पळून आली. आईला मीनाक्षीच्या मागे सगळीजण लागलीत का काय? वैभ्यालाच फोन लावतो. हॅलो भावा मीनाक्षीच्या मागे सगळीजण लागली ती. त्यातलं 100% कोणाला तर पटेल असं वाटतं या. काय सांगतेस भावा? 100% कोणाला तर पटेल असं वाटतंय. बरं आलो 5 मिनिटात भावा. बरोबर ये. अगं गावातली सगळी पोरं तुझ्या मागणं फिरायला लागली.
मावशे मला तर श्रीमंत मुलगा पाहिजे. मुलाकडे सोनं गाडी बंगला असेल तरच मी लग्न करेन. बर बर मिळेल तुला तसा पोरगा. चल चिठ्ठी दे मला. सोड मी वा, एका पोरगीसाठी एवढं खुळी झालायसा. लाज वाटली पाहिजे जावई बाबा तुम्हाला. लाज लगीन होऊन बी असलं तर करताय बी. सॉरी सासरे बाबा, चुकलं माझं. अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एवढी सोन्यासारखी बायको भेटला ना असलं धंदा करताय. चुकलं माझं. काय जावय बापू, इज्जत घालवलीस आमची. सॉरी सासूबाई, परत माझ्याकडं अशी चूक होणार नाही. अरे बाकीची सगळी जावा कामाधंद्याचं बघा, जावा स्वतःच करिअर करा. पुरी स्वतःहून मागे लागतील तुमच्या. होय बरोबर आहे तुमचं. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. असू द्या. अरे कसली चिठ्ठी आहे ती? नंबर आहे तर पुरगीचा. छी, तू तुमच्या जिंदगानीवर एका पुरगीच्या नंबर साठी एवढी खुळी जायसावी. आणि खरं तो कागद. जावा कामाधंद्याचं बघा, जावा आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करा. जावा. हायला कुठं टाकला बरं मी तो नंबर लिहिलेला कागद? गावाला गावाला